नमस्कार, श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे। नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। येणारे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी व आरोग्यदायी जावो आणि श्रेयस किचनला तुमचा असाच सपोर्ट राहू। स्पेशल आज आपण बनवणार आहोत खारी पॅटी। तुम्ही पण अशा सोप्या पद्धतीने खारी पॅटीस बनवू शकता। चला तर आपण साहित्य बघू। बटाटे उकडून घेतले, उकडून साल काढून 6 बटाटे घेतलेत। इथं मी 3 वाटी मैदा घेतलाय, अर्धी वाटी वाटाणा घेतलाय। हा वाटाणा मी शिजवून घेतलाय थोडासा। आलं लसूण मिरची पेस्ट आहे थोडीशी, चवीनुसार मीठ, हळद, ओवा घेतलाय थोडासा, ही बडीशेप घेतली थोडीशी, लाल तिखट, गरम मसाला, कॉर्नफ्लॉवर घेतले मी 5 चमचे, तेल घेतले तळण्यासाठी। आपण हा 3 वाटी मैदा घेतलेला, हा मैदा आपण चाळून घेतलाय। जसे बाजारात मिळते तस एकदम छान असे खारी पॅटीस होते। चवीनुसार आपण मीठ टाकू। यास मीठ मिक्स करून घेतलं थोडंसं आपण। त्यात आपण 3 चमचे तेल टाकायचं। हे तेल गारच आहे, गरम केलेलं नाही। छान असं आपण तेल मैद्याला चोळून घेतलंय। आपण आता ह्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याचा घट्टसर असा गोळा बनवून घेऊ। हा गोळा जास्त असा पातळ नाही करायचा, घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा। हे बघा आपण हा घट्टसर गोळा बनवून घेतलाय। हा आता 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवू, तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊ। हे बघा नाश्ते चमच्याने 3 चमचे तेल गरम व्हायला ठेवले। त्यामध्ये आता आपण टाकू 1 चमचा बडीशेप, गॅस कमी केलाय मी, अर्धा चमचा ओवा आणि हे आलं लसूण मिरचीची पेस्ट छान असं मिक्स करून घ्यायची। त्यामध्ये टाकू आपण अर्धा चमचा हळद। बडीशेपनं पॅटीसला छान चव येते, त्यामुळे नक्की बडीशेप टाका। इथे मी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतले, ते पण आपण टाकू। त्यामध्ये आपण उकडून घेतलेले वाटाणे टाकू। हे आपण उकडून साल काढून घेतलेला बटाटा कुस्करून घेतलाय, तो बटाटा आता मिक्स करू। हे बघा आपण छान अशी भाजी मिक्स करून घेतली। त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकू। 2 मिनिट आपण त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ देऊ। हे बघा 1-2 मिनिट झाले। तुम्हाला जर कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर टाका। छान असं परत मिक्स करून घेऊ आपण। हे बघा आपली भाजी छान अशी तयार आहे। आता ही भाजी आपण काढून घेऊ। हे बघा आपण 10 मिनिटासाठी पीठ ठेवलेलं, पीठ आपलं भिजलंय। थोडंसं हाताला तेल लावून घेऊ। पिठाला छान असं लावून घ्यायचं। हे पिठाचे आपण आता छोटे छोटे गोळे करून घेऊ। आता हे पिठाचे गोळे करून घेतले, हे आपण आता लाटून घेऊ। हे बघा आपण त्यातला एक गोळा घेतलाय, थोडंसं आपण मैदा टाकू। हे बघा अशी आपण चपाती कशी लाटतो त्यापेक्षा थोडीशी पातळ अशी त्याची पोळी लाटून घेऊ। एकदम पातळ अशी पोळी लाटायची।
हे बघा अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घेतली. अशी एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या लाटून घेऊ. हे बघा ही अशी पोळी आपण ह्यात काढून घेतली. त्याच्यावरती असं थोडंसं पीठ टाकायचं, म्हणजे आपण दुसरी पोळी टाकली की त्याच्यावरती आपली पोळी चिकटणार नाही. दुसरी पोळी पण तशीच आपण लाटून घेऊ छान अशी. अशा सगळ्या पोळ्या आपण लाटून घेऊ. हे बघा आपल्या चारही पोळ्या लाटून तयार आहेत. आपण हे 5 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, त्यामध्ये आपण आता 4-5 चमचे तेल टाकू. आणि ह्याचा एकदम छान असा आपण साठा बनवून घेऊ. हे बघा असं छान साठा बनवून घ्यायचा. पोळ्या केल्या त्या पोळ्या घेऊ. आपण एकदम पातळ अशा हे पोळ्या लाटून घेतल्या, त्यावरती हा साठा टाकून घेऊ आपण. हे बघा आपण असा सगळीकडे असा पसरून छान असा साठा लावून घ्यायचा. हाताने लावायचा म्हणजे साठा व्यवस्थित लावला जातोय आपल्या. त्याच्यावरती आपण छान असा मैदा भरभरून घ्यायचा थोडासा, म्हणजे आपले लेयर्स छान असे व्यवस्थित निघतात. हे बघा त्या पोळीवरती आपण दुसरी पोळी ठेवून घेऊ. त्याला पण असा साठा लावून घेऊ. तीन सगळ्या पोळ्या आपण ठेवून त्याला छान असा साठा लावून घ्यायचा. हे बघा आपल्या चारही पोळ्यांना साठा लावून झालाय. आता आपण इकडच्या साईडला ही पोळी अशी फोल्ड करायची. त्याला पण आपण असा छान असा साठा लावून घ्यायचा. हे बघा छान असा साठा लावलाय. त्याच्यावरती पण असं आपण पीठ टाकायचं. परत इकडून परत फोल्ड करायचं. त्याला पण साठा लावून घ्यायचा. बघा असं छान असं पीठ त्याच्यावरती घालून घ्यायचं. परत इकडून असं फोल्ड करायचं. त्याच्यावरती पण आपण छान असा साठा पसरून घ्यायचा. हे बघा त्यावरती आपण पीठ भरभरलंय थोडस. आता इकडचा फोल्ड या पोळीवरती असा थोडस दाबून घ्यायचा. हे बघा छान असं आपण हे दाबून घेतले. आता हे आपण लाटून घेऊ. हे बघा आपण हे फोल्ड केलेलं त्याच्यावरती थोडस आपण पीठ टाकून घेऊ. हे बघा असं अलगत असं आपण लाटून घ्यायचं. त्याला जास्त असं दाबायचं नाही, नाहीतर आपले लेयर चिकटून बसतात. हे बघा हे अशी चौकोनी अशी आपण पोळी ही लाटून घ्यायची. हे बघा आपले चौकोनी पोळी लाटून झाली. हे बघा आपण चारी बाजूने असं कट करून घेतलंय. कसं आपल्या पोळ्या लहान मोठ्या होत्या त्यामुळं ते व्यवस्थित आपल्याला लेअर येण्यासाठी हे आपण कट करून घ्यायचे. त्याच्यावरती थोडंसं आपण लाटणं फिरवून घेऊ. हे जे आपण आता 4 भाग करून घेऊ. हे बघा आपण हे 4 भाग करून घेतलेत. इथं आपण भाजी बनवून घेतली. ते भाजीच आपण छोटे छोटे असे गोळे करून त्याच्यावरती ठेवून देऊ. हे बघा आपण त्याच्यावरती भाजीचा असा गोळा करून ठेवून दिलाय. आपण ते असं इकडच्या फोल्ड वरती घेऊ.
हे कडा आपण दाबायच्या नाही, फक्त इथं मध्ये दाबायचं, इथून दाबून घ्यायचं. या कडा आपण दाबायचं नाही, नाहीतर आपले लेयर आहे ते दबले जातात. हे बघा, हे मधीची रिकामी साईड आहे तिथं आपण असं दाबून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे खारी पॅटीस बनवून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे खारी पॅटीस आपण भरून घेतले. हे आता आपण तळून घेऊ. हे बघा, आपण तेल गरम व्हायला ठेवले. गॅस कमी करू आपण आणि एक एक असं खारी पॅटीस आपण तेलामध्ये सोडू. छान असं आपण तळून घ्यायचं. हे खारी पॅटीस बुडीला असं तेल ठेवायचं. बघा, ते लगेच हलवायचं नाही आपण. गॅस मिडियम ठेवू आपण. हे बघा, आपण हे आपले खारी पॅटीस आपण पलटी करून घेऊ. हे बघा, किती छान असा कलर आलाय. गॅस मिडियमच ठेवायचा. आपला खारी पॅटीसचा कलर छान असा आलाय. आपण हे आता आपलं तळून झालंय, आपण हे काढून घेऊ. अशा पद्धतीने आपण आता सगळे खारी पॅटीस तळून घेऊ. हे बघा, आपले खारी पॅटीस तयार आहेत. एकदम कुरकुरीत असे खारी पॅटीस आपले तयार आहेत. तुम्ही पण नक्की असे ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.